नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी सायन्स यामधील चॅप्टर 4 करंट इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स याचा अभ्यास केला, त्याचं उदाहरण बघितलं. त्याचं सूत्र काय आहे तेही आपण बघितलं. 1 एम्पियर म्हणजे किती. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक सेल याबद्दल माहिती घेणार आहोत. आता एखादं जेव्हा सर्किट असतं ते आपल्याला जेव्हा आपल्याला चालू करायचं असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय असतं की एक सलग वाहणारा करंट लागत असतो, फ्लो लागत असतो आपल्याला त्याच्यासाठी, की जो कंटिन्युअस चालू राहील आणि ते सर्किट त्यामुळे ऑपरेट होत राहील. आता त्या सर्किटला ते जे डिव्हाइस असतं ज्याच्यामुळे ते सर्किटमध्ये इलेक्ट्रिकचा फ्लो चालू राहतो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक सेल म्हणतो. आता आजकाल बाजारामध्ये इलेक्ट्रिक सेल बऱ्याच प्रकारचे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याचशा रेंज आहेत, म्हणजे त्या अगदी रिस्टवॉचपासून सबमरीनपर्यंत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक सेल्सच्या रेंज आपल्याला त्यामध्ये मिळतात. आता यामध्ये तुम्ही सोलर सेल तुम्हाला माहीत आहे. आता इलेक्ट्रिक सेलचं मुख्य कार्य काय असतं की ते जो पोटेन्शियल डिफरन्स आहे दोन टर्मिनलमधला तो कॉन्स्टंट मेंटेन करायचा, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलमधला जो डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स, तो मेंटेन करण्याचं काम कशाचं असतं, इलेक्ट्रिक सेलचं असतं. आता हे इलेक्ट्रिक सेल कशावरती काम करतात तर इलेक्ट्रिक चार्जेसवरती काम करतात, जे पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन ठेवतात. आता हे आपण पुढे शिकणार आहोत, पण आत्ता आपण इलेक्ट्रिक सेल जे आत्ता आपण वापरतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता आपण ड्राय सेलबद्दल माहिती घेणार आहोत. आता ड्राय सेल काय आहेत ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही कायमच ते वापरता आपल्या रेडिओमध्ये किंवा वॉल क्लॉकमध्ये, टॉर्चेसमध्ये त्याचा वापर आपण करत असतो. ते 3-4 प्रकारामध्ये, 3-4 साईजमध्ये अवेलेबल आहेत. आता ड्राय सेल कसा तयार केलेला असतो त्याचं हे डायग्रॅम थ्रू तुम्हाला इथे ते दाखवलेलं आहे या डायग्रॅममध्ये. आता ड्राय सेल जेव्हा तुम्हाला त्याचा आतल्या बाजूने अभ्यास करायचा असेल की आतमध्ये तो कसा असतो, कसा तयार केलेला असतो, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की ते जर आउटर जे कवर आहे ते काय करावं लागणार आहे, काढावं लागणार आहे. ते काढताना व्यवस्थित काढायचं, कारण हाताला कापण्याची किंवा लागण्याची त्यामुळे शक्यता असते, किंवा आतमध्ये जे केमिकल असतं ते हाताला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ते काढताना थोडीशी काळजी घेऊन काळजीपूर्वक ते बाहेरचं कवर काढायचं. मग त्यानंतर तुम्हाला आतमध्ये काय दिसतं, एक व्हाईटिश मेटल लेअर दिसते, आणि ती कशाची असते तर ती असते झिंकची. आता ही जी असते ती काय असते, निगेटिव्ह टर्मिनल असतो तो सेलचा. ही व्हाईटिश लेअर म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल सेलचा असतो. आणि जेव्हा तुम्ही ही पण जेव्हा तुम्ही बाजूला काढता त्यामुळे तुम्हाला आतमध्ये सुद्धा एक आणखीन लेअर दिसते. ते इलेक्ट्रोलाइट जे असतात ना, ते 2 इलेक्ट्रोलाइट, एक इलेक्ट्रोलाइटने ते भरलेले असतात. हे 2 जे लेयर्स आहेत हे इथे तुम्हाला या डायग्रॅममध्ये दिसतंय बघा. हे जे झिंकचे 2 कवर आहेत त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रोलाइट इथे तुम्हाला भरलेले दिसतं. आणि हे काय आहे, हे इलेक्ट्रोलाइट्स काय असतात, निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज काय आयन्स असतात. आणि हेच काय असतात, इलेक्ट्रिसिटीचे कॅरियर्स असतात, म्हणजे यांच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी पास होते. आता इलेक्ट्रोलाइट जे असतात ते काय असतं, वेट पल्प असतं. कशाचं तर ते 2 केमिकल्स असतात त्यामध्ये, की झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. त्यामध्ये नंतर एक आतमध्ये ग्रॅफाईटचा रॉड असतो सेंटरला, इथे जो दिसतोय तो, आणि हा काय असतो, पॉझिटिव्ह टर्मिनल असतो सेलचा. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक मॅंगनीज डायऑक्साईडची जी पेस्ट असते ती काय असते, याच्या बाजूला इथे भरलेली असते.
ह्या रॉडच्या इथे साईडला इथे बघा तुम्हाला दिसते. आणि ह्या केमिकल रिॲक्शन्समुळे म्हणजे कुठल्या तर ही मँगनीज डायऑक्साईड आणि ही झिंक क्लोराईड किंवा अमोनियम क्लोराईड यांची जी काही रिॲक्शन होते त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो या दोनही टर्मिनलमध्ये आणि याच्यातनं करंट त्या सर्किटमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होते. आता या वेट पल्पचा जो म्हणजे वापर केलेला असतो त्याचं कारण असं आहे की जी केमिकल रिॲक्शन असते ती हळू म्हणजे होते, जास्त फास्ट होत नाही. त्यामुळे जास्त प्रमाणातला इलेक्ट्रिक करंट जो आहे तो याच्यामध्ये तयार होत नाही. आणि इलेक्ट्रिक सेलमध्ये जेव्हा तुम्ही लिक्विड्स वापरता म्हणजे ड्राय सेलच्या ऐवजी जेव्हा त्याच्यामध्ये लिक्विड्स वापरलेले असतात तेव्हा त्याची शेल्फ लाईफ ही काय होते, कमी होते आणि ड्राय सेलची सेल्फ लाईफ ही जास्त असते लिक्विड इलेक्ट्रिक सेलपेक्षा. त्यामुळे ड्राय सेल हे कसे असतात, वापरण्यासाठी खूप सोपे असतात. ग्राउंड लेवलला पण ते आपण व्यवस्थित वापरू शकतो, कुठल्याही डायरेक्शनने ते व्यवस्थित वापरता येतात. आणि ते मोबाईल इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्या वस्तू मोबाईल आहेत ज्या चालवण्याच्या दृष्टीने सोप्या असतात ह्या वस्तूंमध्ये सुद्धा आपण ते सेल्स वापरू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक सेल काय आहेत आणि ड्राय सेल काय आहेत, ड्राय सेलची कशा पद्धतीने डायग्रॅम आहे ते कसे तयार केले जातात हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.